आपल्याला सरांनी शब्द दिला शांतता, है ना. शांतता म्हणजे मन स्थिर ठेवणे. शांतता म्हणजे मन स्थिर ठेवणे आणि कोणाचाही राग न करणे, भांडण न करणे, त्यालाच आपण काय म्हणतो, शांतता. शांत राहा. मग त्या दोघांचं जर भांडण झालं तर बोलू नका, शांत व्हा, म्हणजे त्याच्यातून योग्य निर्णय निघतो शांत जर राहिलं तर. आणि दुसऱ्यांना पण वाटते की याचा स्वभाव खूप छान आहे, हा शांत आहे, कारण हा स्थिर स्वभावाचा आहे, हा कोणासंग भांडत नाही असं वाटते, त्यालाच म्हणतो आपण शांतता. आणि शांततेनं काय होते, आपला अभ्यास चांगला होतो, है ना. आपल्याला राग येत नाही, मग राग नाही आला तर कोणती वाईट गोष्ट आपल्याकडून घडत नाही, चुकीचा निर्णय आपण घेत नाही, सगळ्यांसोबत आपण चांगलं राहतो जर शांत राहिलं तर. जर राग आला तर आपण चुकीचा निर्णय घेतो ना, कोणाला काही अपशब्द आपण बोलून बसतो, कोणाच्या लवकर भांडतो. मग शांत राहणं चांगलं आहे की राग येणं चांगलं आहे? शांत राहणं चांगलं आहे. मग कधी शांत ठेवलं पाहिजे, आपलं म्हणजे शांत ठेवलं पाहिजे. जर शांतता जर ठेवली नाही तर आपल्याकडून खूप काही चुका होऊ शकतात आणि योग्य निर्णय आपण घेऊ शकत नाही, आपलं अभ्यासात मन लागत नाही. मग शांत मन असलं तर आपलं वातावरण सुद्धा चांगलं राहते आणि सगळ्यांसोबत आपला एक चांगला मित्र आहे असं सगळ्यांना वाटते. हा मित्र किती चांगला आहे, का कोणासमोर वाद नाही घालत, याचा स्वभाव चांगला आहे, तो विश्वासास पात्र ठरतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, कोणी त्याला चांगले काम सांगतो आणि त्याला पुढे पण चांगले निर्णय त्याला घेता येतात. मग शांतता जर ठेवली तुम्ही तर लहानाकडून मोठ्याकडे आपण जातो. आज जो मुलगा शांत आहे तो उद्या मोठेपणी सुद्धा तो शांत राहू शकतो. आणि आई वडील आपले शांत असतात तर आपण योग्य निर्णय घेतो ना, त्या शांततेत ते चांगले संस्कार आपल्यावर टाकत असतात. जर आपण खूप भांडलो, बोललो, चिडचिड केली तर त्याच्यात वातावरण चांगलं राहते काय? नाही. कोणाच्या मुलांचा अभ्यास होईल काय? नाही. घरात मुलांचा अभ्यास होत नाही, आपला सुद्धा अभ्यास होत नाही. मग आई बाबा शांत पाहिजे, तुम्ही पण शांत राहू शकता. तुम्ही जर चांगले त्यांना सांगायचं, कोणाच्या वडील चिडचिड करत असेल, आई जर थोडीशी चिडचिड करत असेल, आई शांत राहा, शांत राहिल्याने चांगलं काम होते, है ना. योग्य निर्णय घेतले जाते आणि रागेमध्ये चुकीचे निर्णय घेतात आणि काम पण चांगले होते. म्हणून आपण शांत राहिलं पाहिजे. आता एक गोष्ट सांगतो. एक रोहन नावाचा मुलगा होता आणि सोहन, दोन नावं होते, एक सोहम आणि रोहन, समजलं. दोन मित्र होते आणि एक दिवस ते चेंडू खेळायला लागले ग्राउंडमध्ये. चेंडू खेळता खेळता चेंडू खूप दूर गेला. मग एक जण आणायला गेला, खूप धावत धावत गेला, सोहम खूप धावत गेला आणि आणला. पण रोहन दोघं खेळायला लागले, पण रोहनला तो चेंडू खेळण्यास मिळत नव्हता, सोहमच जास्त खेळत जाईल. मग रोहन म्हणायचं तूच जास्त खेळतो, मला खेळायलाच मिळत नाही. मग इथं दोघांचा काय झाला, वाद सुरू झाला, म्हणजे भांडण सुरू झालं. आणि भांडणात कधी चांगला निर्णय घेता येते का? नाही. मग तो राग भरला बिचारा, कोण? रोहन. आणि सोहम खूप छान खेळत होता, तोच नेहमी बॉल घेत होता, खेळत होता, याला देतच नव्हता. पण हा कसा होता, रोहन शांत होता, है ना. त्याचा स्वभाव शांत होता. त्यानं सांगितलं, हे बघ मला नाही देत ना तू मला खेळायला देत नाही बॉल, तर नको देऊ, पण मी तुला सांगते मला पण देत जा. म्हणजे त्याला थोडा राग यायला लागला आणि त्याने सांगितलं की मी 1 तास खेळते, 1 तास तू खेळायचं, 15 मिनिटं तू घेत असेल तर 15 मिनिटं मी घेते खेळायला. असं दोघांनी निर्णय घेऊन तो बॉल खेळू लागले आणि याच्यात भांडण झालं नाही. समजपूर्वक, म्हणजे किती मोठी समस्या असते त्याच्यावर उपाय काढता येते आपल्याला जर शांत राहिल्यानं. मॅडम मोठे व्यक्ती तुम्हाला बोलत असेल तर आपण शांत राहायचं, आई वडील रागात असेल तर आपण शांत राहायचं, आपल्या आजी आप्पाजी आपल्याला बोलत असेल कोणत्या गोष्टी शांत राहून चांगलं त्याने निर्णय द्यायचा, चांगल्याने सांगायचं. नाही असं नाही एकदम आपण मग भांडण करतो, मी नाही करत ते, मला असं आवडत नाही, असं राग येऊ द्यायचा नाही. रागाने काय होते, आपल्या शरीरामध्ये पूर्ण विष निर्माण होते. रागाने आपल्या शरीरात काय होते, विष निर्माण होते आणि रागात आपण चुकीचा निर्णय घेऊ शकतो. जो शांत राहतो तो पुढे जातो, समस्या तो सोडवू शकतो. म्हणून शांत राहणं किती महत्वाचं आहे. शांत राहाल ना, घरी वाद कराल काय, मित्रासोबत भांडाल काय. जर एक मित्र आपल्या पुढचं कसं यायचं भांडणारा, त्याला कोणती गोष्ट नाही समजली तो भांडण करेल किंवा काही नाही दिली तर भांडण करेल, पण त्याला तुम्ही समजून सांगा की असं वागायचं नाही, तू करू शकते आणि मी करू शकते. असं कालच एक गोष्ट आली टीव्ही मध्ये, रात्रीच आली होती, जीवन मूल्याची शाळा. त्या सिरियलचं नाव काय होतं, जीवन मूल्याची शाळा. 2 मित्र होते आणि मित्र होता एक अजय आणि एक होता विजय. पण एकाच हॉस्पिटलमध्ये दोघं पण ॲडमिट होते, दोन्ही मित्र. आणि अजय जो होता
अजयला स्मृती म्हणजे त्याच्या डोक्याला काहीतरी खेळता खेळता मार लागला होता आणि त्याला काहीच शरीर पूर्ण त्याचं पूर्ण हे झालं होतं, त्याला थकवा आल्यासारखं झालं होतं आणि त्याचं शरीर काम नाही करू शकत होतं, उठू शकत नव्हता. पण त्याच्याच बेडवर दुसरा मित्र होता बेडच्या जवळ, तो त्याचं नाव काय सांगितलं मी, अजय, आणि याचं विजय. पण अजय दोघं मिळून खेळत होते. अजयने त्याला म्हटलं, अरे काय झालं तुला, खेळता खेळता काय झालं, पडलं असेल, पण तू माझ्यासंग आता भांडू नको, आपण दोघंही खेळलो, दोघंही एकत्र आलो, आता माझ्यासोबत चांगलं बोल. आणि मग तू अजयला ब्लड कॅन्सर होता पहा, आणि ह्या पोराला ह्या शरीरालाच मार लागला होता खेळता खेळता. मग विजयला समजून सांगतो, बोल ना तू माझ्यासोबत, बोल ना तू, मग एवढा राग करू नको, हा राग करते असं इकडे पाहते, बोलतच नाही. हा कसं झालं रागाचा परिणाम. आणि मग तो तिथून निघून जातो, त्या हॉस्पिटलमधून त्याला सुट्टी मिळते. तो त्याला कधीच भेटत नाही, तो म्हणे अगोदरच मी तुला कधी भेटणार नाही, मी चाललो आता. त्याला तो भेटलाच नाही आणि मग हा पश्चाताप करू लागला. म्हणजे रागानं असं होऊ शकते, बरोबर आहे. म्हणजे असं राग नका करू, समोरचा किती काही वाईट असला, किती काही बेकार असला, तुम्ही त्याला चांगलं करण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणता ना त्याला समजत नाही, हा भांडते मॅडम आमच्यासोबत, तुम्ही आम्ही चांगलं वागतो, जर चुका झाल्या त्याला समजून सांगा आणि मित्रताची भावना त्याच्यासोबत ठेवा. नाहीच तो तर 50% तर तू सुधारेल, 50% तुमच्यासोबत जमेल. तुम्ही वाद नका घालू, अगं तसं नाही ग, असं करावं लागते, असं समजून सांगा. समजलं का तुम्ही, शांत राहण्याच्या पुढे. का त्या मुलाला कधी कॅन्सर झाला होता, तो म्हणे माझ्यासोबत बोलणारे विजय, बोलणं पण तो विजयसोबत बोलत नव्हता आणि तो निघून गेला, परत आला नाही.